पिंपरी चिंचवडच्या सभेत रोहित पवारांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि अजितदादा गटाला चांगलंच धुतलं। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सभागृहात कामकाज सुरू असताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे मोबाईलवर रम्मी हा पत्त्यांचा खेळ खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात चांगलाच गोंधळ सुरू आहे। कोकाटेंच्या राजीनाम्याची देखील मागणी विरोधकांकडून केली जाते, पण हा व्हिडिओ नेमका काढला कोणी आणि तो आमदार रोहित पवारांकडे आला कसा, हा सर्वांना पडलेला प्रश्न होता। त्यावर आता खुद्द रोहित पवारांनीच मोठा खुलासा केलाय। रोहित पवार सभेत नेमकं काय म्हणाले ते सविस्तर पहा। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन क्लिक करा। माहित नाही, पत्ते मला खेळताच येत नाही। लहानपणी भिकार सावकार मात्र त्या ठिकाणी मी खेळायचो। हा कुठला तरी खेळ असायचा, कसा खेळायचं ते विसरून गेलो। पण अधिवेशनामध्ये काही मोठे नेते पत्त्याचा खेळ खेळतात। काही अभ्यासू लोकांनी मला सांगितलं, अभ्यासू कशात? पत्त्याच्या खेळात। अहो दादा, ती रम्मी दिसती, रम्मी। जे मंत्री महोदय हा खेळ खेळत होते त्यांना शेतकऱ्याचं हित तर माहिती नाहीच, विभागात काय चाललंय हे तर माहिती नाहीच, पण रम्मीचा खेळ जर खेळायचा असेल मोबाईलवर तर अकाउंट जोडावं लागतं हे मात्र त्यांना तिथं माहिती होतं। पोलीस स्टेशनवर जर तुम्ही गेला, एखाद्या अधिकाऱ्यासमोर तुम्ही गेला आणि तिथं तुम्ही जर सर्वसामान्य लोकांचे विषय मांडत असाल आणि ते विषय मांडत असताना, गरिबाचे मुद्दे मांडत असताना पुढचा अधिकारी जर मोठ्या आवाजात तिथं बोलत असेल तर तिथल्या तिथं बोलायचं, आवाज खाली। मला माहितीये की या भागातले आमदार जरा फारच ताकदवान आहेत। आम्हालाही धमकी दिली वाटतं कुठेतरी। त्याच्याच बरोबर आज 2-3 कारवाई माझ्यावर झाल्यात, कुठली ती FIR झालेत असं आम्हाला कळतंय। अहो, आम्ही ईडीला नाही घाबरलो तर तुम्हाला काय घाबरणार आहोत? लोकसभेला जेव्हा खासदार निवडून आले, सगळ्या महाराष्ट्रामध्ये जल्लोष मोठ्या प्रमाणात झाला। सामान्य लोक रस्त्यावर आले, जल्लोष सगळीकडेच होत असताना आपण सर्वांनी बघितला। पण विधानसभेचं इलेक्शन झाल्यानंतर आपण कुणी जल्लोष बघितला का? शुकशुकाट, शांतता। जे भाजपचे आमदार निवडून आले, सत्तेत आज जे कुठले मित्र पक्ष आहेत त्या आमदारांना सुद्धा वाटत नव्हतं की आपण निवडून येऊ। ते सुद्धा चकित झाले, अरे आपण कसं निवडून आलो? म्हणजे काही लोक तर घरी बसली होती, जायचं का नाही आता गुलाल खेळायला हे सुद्धा त्यांना माहित नव्हतं। कदाचित त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की आपल्या काही नंबर लागणार नाही, कशाला आपण जायचं, आपण घरी बसू आणि जर आकडेवारी बरी दिसली तर मग आपण तिथं मोजणी केंद्रावर तिथं जाऊ, अशी परिस्थिती होती। त्यामुळे त्याच्यात काय झालं, कसं झालं याच्या खोलामध्ये आपण जाणार नाही। काही लोक म्हणतील, अरे EVM मशीन जर एवढ्या पद्धतीने जर हँडल होत असेल तर पुढे काय? अहो, त्याच्यामध्ये ते काय हॅक होत नसतं, त्याच्यामध्ये काही गडबड तिथं केली जाऊ शकते, पण त्याचा अभ्यास जर आधी आपण केला, EVM मशीन कसं हँडल केलं जातं, कशा पद्धतीने बघावं लागतं, काय काय गोष्टीमध्ये लक्ष द्यावं लागतं, मग ते हॅक होऊ शकत नाही, नंतर त्याच्यात मॅनेजमेंट होऊ शकत नाही, ती चोरी आधीच आपल्याला पकडता येते। जसं बिहारमध्ये तिथं असणारे जे काही विरोधी पक्षामध्ये असणारे सर्व नेते आहेत, त्याच्या तेजस्वी यादव असतील आणि सर्व काँग्रेसचे सुद्धा नेते आता पार डोळ्यात तेल घालून तिथं काम करत आहे, तशाच पद्धतीचं काम येत्या काळामध्ये तुमच्या इलेक्शनमध्ये म्हणजे महानगरपालिकेमध्ये आपल्या सर्वांना करावं लागणार। त्यासाठी आम्ही सुद्धा मतदारसंघ सोडून बाहेर तिथं प्रचाराला फिरत होतो आणि जेव्हा निकाल लागला आम्ही सुद्धा काटावरच पास झालोय। पण तिथे असणाऱ्या सामान्य लोकांनी आम्हाला उचललं, मला मतदान केलं, अनेक अडचणी तिथं होत्या, तरी सुद्धा काही का होईना आम्ही निवडून आलो आणि आज तिथं असणाऱ्या सामान्य लोकांनी माझ्या डोक्यावर आशीर्वाद ठेवला, म्हणून मतदारसंघातले तर विषय मांडतच आहे, पण त्याच्याबरोबर सामान्य लोकांचे अख्ख्या महाराष्ट्रातले प्रश्न सुद्धा आम्ही मांडू शकत आहोत। त्यामुळे थोडासा गॅप पडला आमच्याकडनं, समजून घ्या। कधी कधी आपण म्हणतो ना, कधी काहीतरी घटना घडली तर त्यातून बाहेर निघायला थोडासा वेळ लागतो। का घडलं, कसं घडलं याचाही सुद्धा अभ्यास आम्ही करत होतो आणि जसा अभ्यास 3 महिन्यात संपला की लगेचच आमच्यावर कारवाई सुरू झाल्या। ईडीची असू द्या, इन्कम टॅक्सची असू द्या, आता तर नवीनच सुरू झालेलं आहे। सरकारच्या विरोधात बोललो की कारवाई। माहित नाही, पत्ते मला खेळताच येत नाही। लहानपणी भिकार सावकार मात्र त्या ठिकाणी मी खेळायचो। हा कुठला तरी खेळ असायचा, कसा खेळायचं ते विसरून गेलो। पण अधिवेशनामध्ये काही मोठे नेते पत्त्याचा खेळ खेळतात। काही अभ्यासू लोकांनी मला सांगितलं, अभ्यासू कशात? पत्त्याच्या खेळात। अहो दादा, ती रम्मी दिसती, रम्मी। म्हणलं रम्मी म्हणजे काय? म्हणजे मला नाही कळलं, माझ्या रम्मी वगैरे असं वाटतं की कोणाचं ते नाव आहे।
अहो तो रम्मीचा खेळ आहे म्हणजे काय असतं? अहो तो खेळ असा असतो की त्याच्यात पैसे लावावे लागतात का काहीतरी आहे, हे मला माहित नव्हतं कसं खेळतात काय खेळतात. पण जे मंत्री महोदय हा खेळ खेळत होते त्यांना शेतकऱ्याचं हित तर माहिती नाहीच, विभागात काय चाललंय हे तर माहिती नाहीच. पण रम्मीचा खेळ जर खेळायचा असेल मोबाईलवर तर अकाउंट जोडावं लागतं हे मात्र त्यांना तिथं माहिती होतं. आणि हा मुद्दा जेव्हा आम्ही शोधून काढला त्यानंतर दुपारी लगेच एका कुठल्या तरी पोलीस स्टेशनला आमच्यावर कारवाई झाली. मी तुम्हाला एक सांगतो, आपले जे अध्यक्ष आहेत ना आत्ताचे, ते सामान्य कुटुंबातले कार्यकर्ते आहेत. तिथं कामगार संघटनेमध्ये संघर्षामध्ये प्रामाणिकपणे त्यांनी तिथं कार्य केलं, त्यातून ते वाढत वाढत गेले, त्यांचं पद तिथं मोठ्या प्रमाणात त्यांना मिळत गेली. पण जमिनीवर राहिला आणि आदरणीय पवार साहेबांनी नेहमी नेहमी त्यांना तिथं पाठबळ दिलं आणि प्रामाणिक हे राहिले म्हणून आज ते आपल्या या पक्षाचे अध्यक्ष आहेत. आणि मग आता आक्रमक अध्यक्ष आपले असताना आणि आदरणीय पवार साहेबांचं मार्गदर्शन आपल्या सर्वांना आहेच, सुप्रियाताई आहेत आणि सर्व ज्येष्ठ नेते, ज्याच्यामध्ये जयंत पाटील साहेब असतील, आव्हाड साहेब असतील, देशमुख साहेब असतील, टोपे साहेब असतील, असे असंख्य मोठे नेते हे आपल्या सर्वांबरोबर तिथं आहेत. आता लढायचे आणि हे करत असताना एक गोष्ट तुम्हा सर्वांना सांगतो, पोलीस स्टेशनवर जर तुम्ही गेला, एखाद्या अधिकाऱ्यासमोर तुम्ही गेला आणि तिथं तुम्ही जर सर्वसामान्य लोकांचे विषय मांडत असाल आणि ते विषय मांडत असताना, गरिबाचे मुद्दे मांडत असताना पुढचा अधिकारी जर मोठ्या आवाजात तिथं बोलत असेल तर तिथल्या तिथं बोलायचं, आवाज खाली. कारण का झालंय असे, या महाराष्ट्रामध्ये तुमच्यासारखे आपल्यासारखे सर्वसामान्य लोक जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये जातात, अधिकाऱ्यासमोर जातात, तेव्हा आपलं ऐकलं जात नाही. अहो बीडमध्ये जर आपण बघितलं, ईश्वरी मुंडे नावाची एक महिला 2 वर्ष झाले, म्हणजे 650 दिवस पेक्षा जास्त झाले, दररोज पोलीस स्टेशनला तिथं जात आहे. मागणी काय? तिच्या पतीला मारलं गेलं. तुम्ही जर कालचे फोटो बघितले, आम्हाला सोशल मीडियावर टाकता आले नाही, त्या व्यक्तीचे सुद्धा डोळे जसे संतोष देशमुखांचे डोळे काढले होते, जसं त्यांचा हाल हाल तिथं केलं होतं, तसंच या मुंडेचं सुद्धा त्या ठिकाणी हाल हाल करून मारलं. आणि त्या पतीला न्याय मिळावा, जे कुणी खुनी ते पकडले जावेत, यासाठी ईश्वरी मुंडे तिथं 2 वर्ष झालं प्रयत्न करत आहे, तरी सुद्धा पोलीस प्रशासन तिथं ऐकत नाही. आणि मग अशी परिस्थिती असेल तर मग हे जे कुठले अधिकारी असतील, जे सत्तेतल्या लोकांचं तिथं ऐकत असतील, तर मग काय करायचं? आपण रस्त्यावर उतरायचं, तिथं लोकांची भूमिका मांडायची. मला माहिती आहे की या भागातले आमदार जरा फारच ताकदवान आहेत, आम्हालाही धमकी दिली वाटतं कुठेतरी. त्याच्याचबरोबर आज 2-3 कारवाई माझ्यावर झाल्यात, कुठले ती FIR झालेत असं आम्हाला कळतंय. अहो आम्ही ईडीला नाही घाबरलो तर तुम्हाला काय घाबरणार आहोत? आणि जेव्हा लोक आपल्या बरोबर असतील ना, अजिबात कोणाला घाबरायचं नाही. त्यामुळे ठीक आहे, 7-8 महिने थोडंसं गेले आपले, पण याच्या पुढे आता लढायचं. अध्यक्ष महोदय आहेत, सर्व हे मोठे नेते आहेत, यादी वाचत होतो, अजून जर 10 नावं टाकले असते तर अर्धा तास ते यादीमध्येच गेला असता. पण एक मला अध्यक्ष महोदयांना इथं विनंती करायची आहे, पिंपरी चिंचवड हे विचाराचं शहर आहे. आदरणीय पवार साहेबांनी प्रामाणिकपणे या शहरासाठी खूप काही केलं, कारण या शहरावर पवार साहेबांचं प्रेम आहे. ते जेव्हा मंत्री होते केंद्र सरकारमध्ये, 6-6.5 हजार कोटीचा निधी या भागातल्या प्रमुख शहरांना दिला होता. 250 ते 3,000 कोटी निधी हा या शहरामध्ये दिलेला आपण सगळ्यांनी डोळ्याली बघितलेला आहे. का? कारण जी जी कामं आपल्या सर्वांना आत्ता सुद्धा दिसतात, त्याचा अभिमान हा आपल्या सर्वांना आहे. ती कामं जर कोणामुळे झाली असतील तर आदरणीय पवार साहेबांनी त्या काळामध्ये निधी दिला म्हणून तिथं झाले. यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.